नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 तारीख 24 जानेवारी 2024 म्हणजे 24/1/24. तर खरं तर गेले 2-3 दिवस उजनीचं अपडेट दिलं नव्हतं मी, परंतु उजनी मायनसमध्ये आल्यापासून अपडेट द्यावा असं वाटत नव्हतं. कारण उजनी आता मायनसमध्ये गेल्यामुळं शेतकऱ्याची जी पुढील काळात अवस्था होणार आहे, त्यामुळं 2 दिवस मायनस म्हणजे आकडेवारी देण्याची टाळलं थोडंसं मी. परंतु बऱ्याच जणांचा फोन यायला लागला की उजनी पाणी किती राहिले, पाणी किती चालू आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती का देत नाही. मग म्हणलं आपलं द्यावं, दररोज एक वेळ तरी दिलं पाहिजे. आता काय, जरी उजनीची आकडेवारी दिली काही नाही दिली, परंतु उजनीचं पाणी तर संपलेलं आहेच आणि इथून पुढेही राहिलेलं पाणी संपवणार आहेत. त्यामुळं विचार करण्याची गरज आता होती पहिली, पण आता उपयोग नाही त्या गोष्टीचा. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 490.905 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1778.26 दशलक्ष घनमीटर, अर्थात 62.79 TMC. 62 TMC जरी आकडा मोठा वाटत असला सध्याला, पण तो मृत साठ्यातला आहे. त्यामध्ये जवळपास 15 ते 20 TMC गाळ असू शकतो. म्हणजे राहते पाणी किती, 40 TMCच्या आसपास. आणि त्यामध्येही मायनसमधलं पाणी सोडायचं म्हणलं की बऱ्याच मर्यादा येतात. शेतीसाठी तरी नाहीच. आणि उपयुक्त पाणीसाठा सध्याला -24.55 दशलक्ष घनमीटर एवढा गेलेला आहे, संपलेला आहे मृत साठ्यातला. आता राहिले म्हणजे जे उपयुक्त पाणी होतं ते तर संपवलं आहेच, परंतु आता राहिलेलं पाणीही संपवण्याच्या मार्गावर आहेत. आणि सध्याला उजनी धरणाची मायनसची स्थिती TMC मध्ये 0.87 TMC, म्हणजेच जवळपास गेल्या 3 दिवसामध्ये जवळपास 1 TMC पाणी संपलेलं आहे. आणि टक्केवारी बघितलं तर 21 जानेवारी 2024ला संध्याकाळी 6 वाजता उजनी धरण आपलं मायनसमध्ये गेलं होतं. मृत साठा म्हणजे उपयुक्त पाणी साठा संपून मायनसमध्ये एंट्री केली होती 21 जानेवारी 2024ला संध्याकाळी 6 वाजता. 21 जानेवारी ते 24 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणातलं 1.62% पाणी संपलेलं आहे. ते बी मायनसमध्ये आता राहिलेलं आहे. मायनसमध्ये आता इथून पुढे जी आकडेवारी येईल, टक्केवारी येईल, TMC मध्ये येईल, साठा येईल, एकूण साठा येईल. उपयुक्त साठा तर येणारच नाही, तर तो पूर्णपणे मायनसमध्ये असणार आहे. तर सध्याला सिनेमाडा उपसा सिंचन बंद केलेलं आहे. दहेगाव उपसा सिंचन 80 क्युसेक्सनं चालू आहे. बोगद्याला केवळ 290 क्युसेक्सचं पाणी आहे. खरं तर बोगद्याला पाणी वाढवणं गरजेचं आहे, कारण पुढील काळात बोगद्याला पाणी मिळणं मुश्किल होणार आहे. कारण 10 फेब्रुवारीपासून शेतीसाठी पाणी सोडणं बंद करण्यात येणार आहे. त्या अगोदरच बोगद्याचं पाणी तळाला जाणार आणि बोगदा ऑटोमॅटिक बंद होणार. तर बोगद्याला पाणी वाढवून त्या ठिकाणचे बंधारे, नदी नाले भरून घेतले पाहिजेत. किमान पुढील 2-3 महिने तरी काही त्यांना म्हणजे काळजी राहणार नाही. परंतु तसं का होताना दिसत नाही हे काही कळायला मार्ग नाही. प्रशासन नीट उत्तर देत नाहीत. सिनेमाडा उपसा सिंचन गेले 5-6 महिने चालू होतं, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. परंतु बोगद्याला पाणी वाढवायचं म्हणलं की 10 आणि 20 क्युसेकनं पाणी वाढवलं जातंय. कालव्याला सध्याला 2400 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. खरं तर हे कालव्याचं पाणी सुद्धा वाया जातंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण सध्याला ह्या पाण्याची खरं तर गरज नाही. बऱ्याच ठिकाणचे कारखाने चालू आहेत, ऊसतोड चालू आहेत, त्यामुळं पाणी फक्त वाहत पुढं जातंय. पुढं कुठं जातंय, कोणत्या राजकारण्याच्या मतदारसंघात जातंय ते सगळ्याला ज्ञात आहे. परंतु सत्तेचा दुरुपयोग करून उजनी संपवायचं, उजनी हडप करायचं आणि उजनीच्या काठची जी धरणग्रस्त लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा, हेच धोरण ह्या शासनाचं, प्रशासनाचं, उजनी प्रशासनाचं आणि सत्ताधारी आमदारांचं आहे असं मला तरी वाटतं. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.